देशात आज चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडतंय. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आज मावळ लोकसभा मतदारसंघात देखील सकाळपासूनच नागरिकांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे. आपण प्रामुख्याने पाहिलं तर आपल्यासोबत आता क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांचे आईवडील आहेत. त्यांनी देखील आत्ताच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगाल? आज चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय. आपला हा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे. तुम्ही आज मतदानाला आलात. ऋतुराजची आई असेल, तुम्ही असेल, दोघांनी मिळून आज मतदान केलेलं आहे. काय वातावरण आहे, काय वाटतं तुम्हाला? भारतीय राजघटनेने संविधानाने जो लोकशाहीमध्ये जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, या अधिकारामध्ये बरेचसे लोक समाविष्ट झालेले आहे. एक मोठा उत्सव आहे, आनंदी वातावरण आहे आणि आपलं गव्हर्नमेंट डेप्यूट करण्यासाठी लोकांनी उत्साहाने मतदानाला येत आहेत आणि जरूर यावं आणि वोटिंग करावं. आपण पाहू शकतो की मागचे जे टप्पे होते इलेक्शनचे, त्याच्यात कुठंतरी जी मतदानाची आकडेवारी होती, जो टक्केवारी होती, ती कमी झाली आहे. काय कराल? नागरिकांना काय आव्हान कराल? एक नागरिक म्हणून तुम्ही काय आव्हान कराल? मतदानाची टक्के नेहमीपेक्षा थोडी यावेळेस कमी झालेली दिसते आकडेवारीवरून, परंतु आता उन्हाची बी तीव्रता होती किंवा इतर काही कारणं असू शकतात. पण आज या ठिकाणी मावळ मतदारसंघात या ठिकाणी तरी मला आढळून आले की मतदानाची टक्केवारी नक्कीच होईल आणि अजून भरपूर वेळ आहे मतदानाला. त्यामुळे मी मतदारांना आवाहन करतो की बाहेर येऊन जरूर आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करावं. ऋतुराजचं देखील याच मतदान केंद्रावर त्याचं वोटिंग असतं. पण आपण पाहू शकतो की IPL सध्या सुरू आहे. तो त्याच्या बिझी शेड्यूलमुळे या ठिकाणी येऊ शकला नाही. काय वाटतं, म्हणजे याच्या आधी ऋतुराजने मतदान केलंय, त्याची इच्छा होती यायची आज? ऋतुराजचं सुद्धा मतदार यादीमध्ये नाव आहे आणि त्यांनी बऱ्याच वेळा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, परंतु आता सध्या त्याचं बिझी शेड्यूल असल्यामुळं तो मतदानाला येऊ शकत नाही. परंतु त्याच्या वतीने आम्ही आवाहन करतो की सर्वांनी मतदान करावं. ऋतुराजच्या मातोश्री देखील आपल्यासोबत आहे. ताई, काय सांगाल? आपण सांगू शकत नाही सरकार कोणाचं येईल, पण काय अपेक्षा आहे? यंदा जे सरकार येईल, काय अपेक्षा आहे तुमच्या त्यांच्याकडनं? हे भारतीय राज्यघटना आहे, लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोक निवडून देतील तेच सरकार येणार ना. काय अपेक्षा काय असेल सरकारकडनं? अपेक्षा काही नाही, सर्वसामान्य जनता जे काय बोलते तीच सगळ्यांची अपेक्षा असते ना. आपण पाहू शकतो आपल्यासोबत आता ऋतुराज गायकवाड याचे आई वडील होते. त्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळपासून आपण जर पाहिलं तर या सांगवी परिसरातील या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. स्वतः ऋतुराज गायकवाड यांच्या आई वडिलांनी देखील मतदानाचा आपला हक्क बजावला आहे. कॅमेरामॅन भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.